काल आपण सेक्शन 18 बघितला होता, जो की ऍक्सिडेंट आणि मिसफॉर्च्यून बद्दल सांगत होता. ऍक्सिडेंट आणि मिसफॉर्च्यून. ऍक्सिडेंट और होतं तिथे, तर मग और लिहितो मी. और और मिसफॉर्च्यून. अपघात किंवा दुर्दैव. यामध्ये आपण इन्ग्रेडियंट्स पाहिले, एक्झाम्पल पण, इलिस्ट्रेशन पण बघितलं आपण. सगळे कीवर्ड्स आपण डिस्कस केले. फक्त एक गोष्ट माझ्या लक्षात नाही राहिलं, ते एक गोष्ट मला सांगायची होती, सेक्शन रिलेटेड नाहीये. पण जेव्हा आपण ऍक्सिडंट हा शब्द घेतो तेव्हा एक अजून एक सेक्शन म्हणजे ऍक्सिडेंट होताना एक अप्लाय होते, एक पोलीस FIR मध्ये टाकत होते. हा, मोटर व्हेकल ऍक्सिडेंटचे पण काही कलम होते तिथे, राहतात हमेशा. पण हा आहे सेक्शन 304A. हा होता IPCचा, म्हणजे आहे. जर आपण BNS मध्ये बघितलं नवीन कायद्यामध्ये, तर तो आहे 106. तो आहे सेक्शन 106. आता हे दोघं पण जवळपास एकच मार्जिनल नोट आहे याची. ते आहे डेथ बाय निग्लिजन्स. डेथ बाय निग्लिजन्स. डेथ बाय निग्लिजन्स. जर तुम्ही 304A बघितला होता ना, तर तो फेमस होता या शब्दाने, रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट. रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट, हे ते शब्द होते 304A मध्ये. हा ना. तर हे तर मार्जिनल नोट तर आहेच, पण त्याला आपण यांनी संबोधन करत होतो, रॅश आणि नेग्लिजंट ऍक्ट. आणि जर तुम्ही सेक्शन 18 बघाल ना ऍक्सिडेंटचा, त्यामध्ये गुडफेटचा मी एक एलिमेंट सांगितला होता. तो होता प्रॉपर प्रॉपर केअर अँड अटेन्शन. प्रॉपर केअर अँड अटेन्शन सेक्शन 18 मध्ये हे आहे, BNS. सेक्शन 18, तर हे शब्द आहे. जर तुम्ही रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट पाहिलं, हा कॉशन, बरोबर, प्रॉपर केअर अँड कॉशन. प्रॉपर केअर अँड कॉशन, ड्यू केअर अँड अटेन्शन गुड फेथ मध्ये. हा, तर ठीक आहे. तर जर तुम्ही हे दोन फ्रेजेस बघितले ना, तर तुम्हाला असं वाटेल की हे अपोजिट आहे एकमेकांच्या. सेक्शन 18 मध्ये तर हे आहे प्रॉपर केअर, म्हणजे काळजीपूर्वक, खबरदारी घ्या, बरोबर. आणि याच्यामध्ये उलट आहे, रॅश अँड नेग्लिजंट, याचं उलट होतं. तर हा कुठे आहे, सेक्शन 304A IPC मध्ये आहे. आता मी हे मेन्शन काऊन करत आहो ना, कारण की जो आपला नवीन सेक्शन आहे 106, काय आहे 106, त्यामध्ये खूप चेंजेस आले आहेत. तर हे चेंजेस मेन आहेत, मे बी एक्झाम मध्ये येऊ शकते. तर म्हणून तुम्ही इथे लक्षात ठेवा की हा खूप मोठा झालाय आता. तर यामध्ये जे पनिशमेंट होती या सेक्शन मध्ये, 304A, यामध्ये पनिशमेंट जी होती तुम्हाला, ती खूप कमी होती. जर तुम्ही माझे मागचे पण लेक्चर्स बघितले असाल ना, जे मी सगळ्यात पहिले IPC बद्दल सांगतो, तर त्यामध्ये मी हा कव्हर पण केला आहे सेक्शन. त्यामध्ये म्हटलंय की जे पनिशमेंट होती ती फार कमी होती. ते होती 2 इयर्स. 2 इयर्स. मी असं काऊन म्हटलं की कमी होती, कारण की यामध्ये डेथ कॉज होते, डेथ पण कॉज होऊ शकते. हा ना. आता जर तुम्ही मर्डर मध्ये बघा, कल्पेबल होमिसाइड बघा, तर हे कसे होते, कॉग्निझेबल होते. कॉग्निझेबल होते, कारण की त्यामध्ये पनिशमेंट पण सिरियस आहे, डेथ आणि लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. पण याच्यामध्ये डेथ होऊन सुद्धा तुम्हाला फक्त 2 इयर्सच पनिशमेंट आहे. तर हे थोडं सरप्राइझिंग होतं. आता इथे काय केलं याने, हे जे पनिशमेंट आहे, हे जे पनिशमेंट आहे ते 5 इयर्स केली आहे. थोडी पनिशमेंट वाढवली आहे याच्यात.
यामध्ये पनिशमेंट वाढवली आहे. आता समजा जर 304 मध्ये जर कोणती कंप्लेंट पण आली असती, तर तो ट्राय कोण करू शकत होता? जेएमएफसी. जेएमएफसी ट्राय करू शकत होता. आता इथे 5 इयर्स साठी पनिशमेंट जेएमएफसी देऊ शकते का? जर 3 वर्षापेक्षा जास्त द्यायची आहे जेएमएफसी ला, तर देऊ शकते का? नाही देऊ शकत. तो जर तुम्हाला याला वाटत असेल जेएमएफसी ला की जास्त पनिशमेंट व्हायला आहे, तर होऊ शकते तो कमिट करेल सीजीएम जवळ. हा ना, सीजीएम ला पाठवेल तो, सबमिट करेल सीजीएम ला. तर म्हणे त्यांनी करून 5 इयर्सची पनिशमेंट त्या आरोपीला भेटू शकते. आता 106, सॉरी, या सेक्शन मध्ये 2 इयर्सची पण पनिशमेंट ठेवली आहे. ही पण पनिशमेंट ठेवली आहे ऍक्च्युली, पण ही पनिशमेंट मेडिकल नेग्लिजन्स साठी ठेवली आहे. आता 106 मध्ये अजून एक एलिमेंट ऍड केलाय, की जर डॉक्टरनी गलती केली, मेडिकल ऑफिसरनी गलती केली सर्जरी वगैरे करण्यामध्ये, तर त्याला मग 2 इयर्सची पनिशमेंट आहे त्या मेडिकल ऑफिसरला. आता अजून एक एलिमेंट आहे, तो म्हणजे सबसेक्शन 2, 106चा सबसेक्शन 2. थोडा मी पेज सरकवतो. सबसेक्शन 2 पण आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे ना, ज्यांनी हिट अँड रन केसचा याच्यात ऍड केला एलिमेंट, हिट अँड रन म्हणजे कोणी ऍक्सिडेंट केला आणि त्यांनी पोलिसला किंवा मॅजिस्ट्रेटला सांगितलं पण नाही. या दोन्ही व्यक्तींना सांगितलं पण नाही, या दोघांनाही नाही सांगितलं, आणि तो पळून गेला, तर त्याला मग 10 इयर्स पर्यंत शिक्षा. 10 इयर्स. पण प्रॉब्लेम तो आहे ना, त्याचा नोटिफाईड केला आहे की नाही ते कन्फर्म नाही आहे मला. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता की हा नोटिफाय केला आहे का. कारण की तुम्ही जर तुमच्या बेरॅक मध्ये बघितलं ना, तर खाली एक तुम्हाला हे भेट सायटेशनच्या स्वरूपात येट टू बी नोटिफाईड म्हटलं आहे. येट टू बी नोटिफाईड नाही केला आहे. चंदा मॅम म्हणत आहे की नाही केला आहे. तुमच्या बेरॅक मध्ये तुम्हाला दिसते का? आहे ना तुमच्या नवीन बेरॅक मध्ये? 106 बघा तुम्ही. आय होप तुमच्याजवळ बेरॅक्ट आहे. आणि हे जे 10 इयर्सची पनिशमेंट आहे, ती सिम्पल पण राहू शकते, रिगरस पण राहू शकते. सिम्पल किंवा रिगरस. अँड फाईन, प्लस फाईन. फाईन पण देणं गरजेचं आहे यामध्ये. तर हा झाला 106, सेक्शन 106. तर हे लक्षात घ्या, कारण एक्झाम मध्ये मे बी मला असं वाटते येऊ शकते. कारण की मला तर वाटते हे भर चेंजेस मध्येच देणार, आणि तरी द्यायला पण पाहिजे. ठीक आहे, यामध्ये काही डाऊट आहे तर प्लीज विचारा. आहे ना त्याला त्रास, तेच मला. ठीक आहे, आय होप तुम्ही पाहिला असेल तो सेक्शन, सेक्शन 106. चला, तर मग समोर चालूयात, मग कुणाला काही डाऊट नसेल तर. आता आपण काल ऍक्सिडेंट सोबत नेसेसिटी पण पाहिला. ऍक्सिडेंट सोबत नेसेसिटी पण पाहिला होता. ऍक्सिडेंट, मी इथे ऍक्सिडेंट लिहितो आणि इथे लिहितो नेसेसिटी. नेसेसिटी, नेसेसिटी, ऍक्सिडेंट आणि नेसेसिटी. तर या दोघांमध्ये डिफरन्स आपण बघून घेऊया. तर मला एक तर गोष्ट सांगा, या दोघांमध्ये कॉमन काय होतं? कॉमन गोष्ट तुम्हाला काय वाटली या दोघांमध्ये पण?
बरं मी सांगतो, मग नंतर तुम्ही सांगा. तर सगळ्यात पहिले एक कॉमन गोष्ट दोन्ही याच्यात होती, ती म्हणजे क्रिमिनल इंटेन्शन दोघांमध्ये नव्हता. नो क्रिमिनल इंटेन्शन. नो क्रिमिनल इंटेन्शन. इंटेन्शन सूड भावना किंवा इतर इंटेन्शन नव्हते. इथे पण नो क्रिमिनल इंटेन्शन. अपराध करण्याचा कोणताही उद्देश इथे दोन्ही याच्यामध्ये नव्हता, दोन्ही केसमध्ये नव्हता. सेक्शन पण लिहून घेऊ. सेक्शन 18, सेक्शन 19. हा झाला 80 आयपीसीचा, आणि हा आहे 81 आयपीसीचा. ठीक आहे. आता मग मी तुम्हाला विचारतो, क्रिमिनल इंटेन्शन दोन्ही याच्यात नव्हता, नॉलेज होतं का? नॉलेज होतं का? नॉलेज होतं का ऍक्सिडेंट मध्ये? काऊन रिव्हिजन नाही केली का? नो नॉलेज. नॉलेज नव्हतं. मग नेसेसिटी मध्ये होतं का नॉलेज? नेसेसिटी मध्ये होतं. बरोबर आहे चंदा मॅमचं. तर नॉलेज ऑफ कॉझिंग हार्म. नॉलेज ऑफ कॉझिंग हार्म, इथे नॉलेज होतं. आता इथे काऊन नॉलेज होतं, कारण की आपल्याला कॅप्टन ऑफ द शिप, तर तुम्ही लक्षात घ्या इलिस्ट्रेशन. त्या कॅप्टनला माहित होतं की दोघं जण याच्यात मरू शकते, ते शिपमध्ये बसलेले, बोटमध्ये. पण त्यांनी काऊन ते काम केलं, कारण की जास्त लोकांचा जीव वाचवायचा होता. तर मग इथे काय नॉलेज तर होतं. नॉलेज ऑफ कॉझिंग हार्म इज देअर इन दिस सेक्शन. इथे नो नॉलेज, नो क्रिमिनल. आता हा जो आहे हे मिस सांग. हा जो थर्ड एक डिफरन्स आहे, तर तो आहे जे ऍक्सिडेंट होते ना, ऍक्सिडेंट किंवा मिसफॉर्च्युन किंवा दुर्दैव, हे कसं असतं, सडनली होते. हे सडनली होते, म्हणजे आपण अपेक्षा नाही करत. इट्स कमिटेड सडनली. इट्स कमिटेड सडनली. कधी पण होऊ शकते, कोणत्या पण वेळेला होऊ शकतं. तर मग मी काय लिहिणार? द पर्सन कुड नॉट, कुड नॉट, कोणताही व्यक्ती अपेक्षा करू शकत नाही या गोष्टीची होण्याची. कुड नॉट रिझनेबली, कुड नॉट रिझनेबली फोरसी सच ऍक्ट. फोरसी सच ऍक्ट. ठीक आहे, सच ऍक्ट. सर मला बोर्ड नाही दिसत आहे. बोर्ड नाही दिसत आहे. नाही. बाकीच्यांना कन्फर्म करा, बाकीचे प्लीज. हो दिसत आहे. चंदा मॅम पण म्हणताय दिसत आहे. सोनाली तुझ्याकडनं प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे, बघते. हम्म. आता इथे जे ऍक्ट होते ना, हे नेसेसिटी, हे आपण जाणून बुजून करतो इथे. त्या कॅप्टननी काय केलं, जास्त नुकसान होण्यापेक्षा जाणून बुजून छोट्या नुकसानाकडे गेला. हा ना. ऍक्ट कमिटेड, ऍक्ट कमिटेड, ऍक्ट कमिटेड इज डेलिबरेट. डेलिबरेट म्हणजे जाणून बुजून माहिती असताना देखील. इज डेलिबरेट. पण ते काउंट केलं त्यांनी ड्यू टू नेसेसरी सर्कमस्टान्सेस. ड्यू टू नेसेसरी सर्कमस्टान्सेस, तशी स्थिती होती, त्या प्रकारची स्थिती होती, त्यामुळे द ऍक्ट इज डन. द ऍक्ट इज डन. ठीक आहे. तर हे डिफरन्स आहे. हे डिफरन्स तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करा. काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये, काही समजलं नाही तर विचारा प्लीज.
चला आता मग समोर चालूयात. नवीन टॉपिक चालू करूयात आपण. तो आहे ऍक्ट ऑफ चाइल्ड. तो आहे ऍक्ट ऑफ चाइल्ड. ऍक्ट ऑफ चाइल्ड. ऍक्ट ऑफ चाइल्ड. तुम्ही दुसरी पण हेडिंग देऊ शकता. ते आहे इन्फन्सी. इन्फन्सी. इन्फन्सी ॲज डिफेन्स. इन्फन्सी ॲज डिफेन्स. तर हे आहे आपले नवीन टॉपिक. जे सेक्शन्स आहे यामध्ये, तर ते आहे सेक्शन्स 20,21. म्हणजेच IPCचे कोणते झाले? 82,83 ऑफ IPC. आता सगळ्यात पहिले, जेव्हा मी हा शब्द घेतो चाइल्ड, BNS मध्ये ऍड केला आहे याचं डेफिनेशन. याची डेफिनेशन BNS मध्ये आपल्याला बघायला भेटते आणि ते आहे 2.3 मध्ये. 2.3. IPC मध्ये होती का ही डेफिनेशन? IPC मध्ये होती का डेफिनेशन? आठवते कोणाला? चाइल्डची डेफिनेशन होती? नव्हती. तर हे नवीन ऍड झाली आहे, म्हणून हे चांगल्याने करा. अवघड तर काहीच नाही यामध्ये. यांचं म्हणणं आहे चाइल्ड म्हणजे काय, तर चाइल्ड मीन्स एनी पर्सन, एनी पर्सन, एनी पर्सन बिलो द एज ऑफ 18 इयर्स. बिलो द एज ऑफ 18 इयर्स म्हणजे 18 वर्षाच्या खाली जो पण व्यक्ती आहे तो कोण आहे? तो चाइल्ड आहे. तर तो चाइल्ड आहे. आता अजून एक गोष्ट, इथे काय आलाय? पर्सन. तर पर्सनची डेफिनेशन पण आहे, IPC मध्ये पण आहे. पर्सन आणि चाइल्डचा काही इथे घेणं देणं नाहीये, पण आपण पर्सनची पण डेफिनेशन इथं दुसऱ्यांदा बघून घेऊयात. तर पर्सनची डेफिनेशन आहे 226 मध्ये. 226 मध्ये. तर पर्सन म्हणजे काय, त्यांनी मिनिंग नाही दिली आहे इथं. इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती हे तर आपल्याला माहिती आहे, पण अजून काय इन्क्लूड करते त्याला आपण म्हणतो इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. तर यांनी इन्क्लुझिव्ह डेफिनेशन दिली आहे आपल्याला. त्यांचं म्हणणं इन्क्लूड्स. स्टार्टिंगच इन्क्लूड्स पासून होते. इथं काय आहे? मीन्स पासून. आणि इथे काय आहे? इन्क्लूड्स. तर काय काय इन्क्लूड्स होते पर्सन मध्ये? तर पहिले तर कंपनी. पर्सन म्हणजे कंपनी पण होते. कंपनी और असोसिएशन किंवा कोणता संघटन, किंवा कोणतं संघटन और बॉडी ऑफ पर्सन्स किंवा कोणती संस्था, कोणता झाला ट्रस्ट तुमचा, और बॉडी ऑफ पर्सन्स. वेदर इनकॉर्पोरेटेड. वेदर इनकॉर्पोरेटेड. आता इथे इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय, तर शॉर्ट मध्ये समजून घ्या रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन असो किंवा नसो. आता होऊ शकते पार्टनरशिप आहे कोणामध्ये, पार्टनरशिप मध्ये 5 जण पार्टनर्स आहे आणि ते रजिस्टर्ड नाही आहे, कारण की पार्टनरशिपची रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे. वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, मग ते रजिस्टर्ड असो किंवा नसो. तर सगळेच पर्सनच्या डेफिनेशन मध्ये येणार IPC साठी. तर ह्या दोन डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. मग सेक्शन 20. सेक्शन 20. सेक्शन 20 काय सांगते? ऍक्ट ऑफ चाइल्ड. ऍक्ट ऑफ चाइल्ड. ऍक्ट ऑफ चाइल्ड अंडर 7 years of age. अंडर 7 years of age. अंडर 7 years of age. मग सेक्शन 20 एक सिंपल सिंपल प्रकारे सांगते की 7 वर्षाच्या खाली मुलाने मुलीने, कोणत्या पण चाइल्डने जे की 7 वर्षाच्या खाली आहे, कोणता पण गुन्हा केला तर तो गुन्हा होणार नाही. तर मग नथिंग इज अन ऑफेन्स. नथिंग इज an offense which is which is done which is done by a child. असा काहीच अपराध नाही आहे जे की एक चाइल्ड करतो, आणि तो चाइल्ड अंडर 7 years ऑफ एज. अंडर 7 years ऑफ एज, 7 वर्षाच्या खाली आहे. सिंपल हेच गोष्ट सांगते.
आपण चाइल्डची डेफिनेशन बघून घेतली आहे, है ना. तर यामध्ये तुम्हाला एक लॅटिन मॅगझिन पण लक्षात ठेवायची आहे, जे की एक्झाम मध्ये येते. ती आहे डोली इन कॅपेक्स. डोली इन कॅपेक्स. इन कॅपेक्स. डोली इन कॅपेक्स. डोली म्हणजे इथे चाइल्ड होते. डोली म्हणजे चाइल्ड. आणि जे इन कॅपेक्स जे आहे त्याचं मिनिंग होतं इनकॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम. इनकॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम म्हणजे क्राईम करण्याचा तो काय असमर्थ, म्हणजे तो करू शकत नाही. इनकॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम, सॉरी, इनकॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम. कमिटिंग क्राईम. तो क्राईम करू शकत नाही. आता आपण हे कोणत्या बेसिसवर करतो आणि 7 वर्षाच्या खालीच का? तर आपण असं गृहीत धरतो की 7 वर्षाचा खालील मुलगा जो आहे त्याच्यामध्ये मानसिक बुद्धी नाही आहे तेवढी समजण्याची, काय बरोबर आहे काय गलत आहे. तर आपण त्यामध्ये म्हणतो की 7 वर्षाच्या खाली मुलामध्ये मेन सरिया नाही आहे, त्याच्यामध्ये क्रिमिनल इंटेन्शन नाहीच राहू शकत. क्रिमिनल इंटेन्शन नाहीच राहू शकत. तर म्हणून आपण सेक्शन 20 मध्ये ऍब्सोल्यूट प्रोटेक्शन देतो. तर यालाच आपण म्हणतो ऍब्सोल्यूट इम्युनिटी. ऍब्सोल्यूट इम्युनिटी म्हणजे पूर्णपणे प्रोटेक्शन. जर तुम्ही एकदा प्रूव्ह करून देता की चाइल्ड 7 वर्षाच्या खाली आहे आणि त्याने मग कोणता पण ऑफेन्स केला तर त्या चाइल्डला पूर्णपणे प्रोटेक्शन भेटते. त्याला म्हणतो आपण ऍब्सोल्यूट इम्युनिटी. तर सिंपल होतं हे. यामध्ये काही डाऊट नसेल तुम्हाला तर समोर जाऊयात. समोर आहे सेक्शन 21. सेक्शन 21 मध्ये 7 वर्षाच्या वर आणि 12 वर्षाच्या खाली म्हणजेच अबाऊ 7 इयर्स, अबाऊ 7 इयर्स, 7 इयर्सच्या वर अँड अंडर, अँड अंडर 12 इयर्स ऑफ एज, 12 वर्षाच्या खाली. आता हे जे वयाचे जे अट आहे ना 7 इयर्स 12 इयर्स, हे बाकी देशामध्ये वेगवेगळे आहे. जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेले ना तर जो आपण मागचा सेक्शन बघितला हा वाला सेक्शन 20 म्हणजेच आयपीसीचा कोणता 82, जर तुम्ही हे सेक्शन बघितले तर इथे जे 7 वर्ष आहे ना तिथे 10 वर्ष आहे. 10 वर्ष आहे. तर आपल्या देशात यांनी 7च वर्ष ठेवली, चेंज नाही केला पाहिजे. आता 21 मध्ये 7 to 12 इयर्स. आता यामध्ये इथे ऍब्सोल्यूट इम्युनिटी नाही आहे जसं आपण सेक्शन 20 मध्ये बघितलं. सेक्शन 21 मध्ये ॲब्सोल्यूट इम्युनिटी नाही आहे. इथे काय आहे क्वालिफाईड किंवा पार्शल इम्युनिटी. पार्शल पेक्षा क्वालिफाईड इम्युनिटी म्हटलं गेलं आहे. क्वालिफाईड इम्युनिटी. आता क्वालिफाईड इम्युनिटी म्हणजे काय तर तुमच्याच सेक्शन 21 मध्ये हे म्हटलं आहे की इज इनकॅपेबल. इज इनकॅपेबल. तुम्ही सेक्शन 21 वाचा सेकंड लाईन. इज इनकॅपेबल ऑफ नोईंग. इज इनकॅपेबल ऑफ नोईंग. सॉरी, एक मिनिट. हे सफिशियंट मॅच्युरिटी घ्यावं लागत होतं मी. हा, हू हॅज हू हॅज हू हॅज नॉट अटेंड हू हॅज नॉट अटेंड सफिशियंट मॅच्युरिटी. ज्यामध्ये सफिशियंट मॅच्युरिटी आली नाही आहे त्यालाच आम्ही प्रोटेक्शन देणार. जो मुलगा मॅच्युअर नाही आहे, ज्याला समजत नाही की बरोबर काय आहे काय वाईट आहे, ऑफ अंडरस्टँड, त्याला समज नाहीये तो. आता याला आपण एका इलिस्ट्रेशन न बघूयात. तर इलिस्ट्रेशन म्हणजे कसा तर एक मुलगा आहे, तो आहे 8 वर्षाचा. तो काय करतो, इथे दुकान लागून आहे फ्रूटचं आणि इथे फ्रुट्स आहे. तो काय करतो एक फ्रूट घेतो आणि धावून जातो. एक फ्रूट घेतो आणि धावतो.
तर तुम्हाला काय वाटते इथे याला पनिशमेंट व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? मी डबल एकदा रिपीट करतो. एक 8 इयर्सचा चाइल्ड आहे, तो जाते दुकानात आणि लगेच फ्रूट घेते आणि पळते. इकडे तिकडे पाहते ती कोणी आहे का, कोणीच दिसत नाही त्याला. तो घेते फ्रूट, पळते, धावून जातं. तर यामध्ये याने कोणता गुन्हा केला आहे का? सांगा प्लीज. थेफ्ट केला आहे चंदा मॅम म्हणत आहे. कोणाला वाटते नाही केला आहे? बरं चंदा मॅम, थेफ्ट काऊन केला आहे? याला प्रोटेक्शन काऊन नाही आहे 2021चं? 21चं तर प्रोटेक्शन भेटायला पाहिजे ना, कारण की 7 ते 12 वर्ष म्हटलं आहे 21 मध्ये. 7 to 12 इयर्स म्हटलं आहे. हा मग 8 काय आहे? 8 तर 7 पेक्षा मोठाच आहे ना. तर इथे याला आपण प्रोटेक्शन देत आहोत. ठीक आहे. अच्छा, इकडे तिकडे पाहते, ठीक आहे. हा, तर त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, तर कारण की त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, असं पाहिलं की म्हणजे कोणीच नाही आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणणार की त्याच्याजवळ अटेंड सफिशियंट मॅच्युरिटी आली. तर आपण म्हणजे हम्म, हम्म, हम्म. कोर्ट काय पाहणार याच्यामध्ये की या बाळाजवळ, जो 8 वर्षाचा आहे, त्याच्यापाशी सफिशियंट मॅच्युरिटी होती समजण्याची की तो काय करत. हम्म. तर म्हणून इथे त्याला पनिशमेंट भेटेल. पनिशमेंट भेटेल. इथे तो गिल्टी आहे. इथे सेक्शन 21चं प्रोटेक्शन नाही भेटणार त्याला. हा ना. तर म्हणूनच याला आपण काय म्हटलंय, पार्शल. पार्शल म्हणजे अर्धवट, कम्प्लीट प्रोटेक्शन नाही देत आहोत. किंवा क्वालिफाईड, जे मुलं यामध्ये क्वालिफाईड आहे, ज्यांच्यापाशी सफिशियंट मॅच्युरिटी नाही आहे, त्यांनाच आम्ही प्रोटेक्शन देणार. बाकीच्यांना नाही देणार. बाकीच्यांना नाही देणार. त्याला लिगल मॅक्झिम आहे, तर तो आहे डोली कॅपेक्स. डोली कॅपेक्स. तर हे लॅटिन मॅक्झिम लक्षात ठेवा. तर कॅपेक्स म्हटलं तर इथं कॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम. डोली म्हणजे तर चाइल्डच आहे. डोली म्हणजे चाइल्ड, कॅपेक्स म्हणजे कॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम. कॅपेबल ऑफ कमिटिंग क्राईम, जो की क्राईम करू शकते. आता यामध्ये जर तुम्ही जज पण झाले, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय बघावं लागेल? एक तर चाइल्ड बघावं लागेल. चाइल्डचा एज बघावं लागेल आपल्याला. तो मग 20 मध्ये येते, सेक्शन 20 मध्ये येते का 21 मध्ये? जर तो 21 मध्ये येते ना, तर आपल्याला आता चाइल्डचं सबसिक्वेंट ऍक्ट बघावं. त्यांनी क्राईम केला हे तर ठीक आहे, पण ते क्राईम केल्यानंतर त्याचं वागणूक कसं, त्याला आपण म्हणतो सबसिक्वेंट ऍक्ट. सबसिक्वेंट ऍक्ट. आता इथेच एक 8 वर्षाचा बाळ आहे, चाइल्ड आहे. तो गेला या दुकानावर, त्यांनी ऍपल घेतलं आणि त्या दुकानाच्या समोरच ऍपल खाऊ लागला. दुकानाच्या समोरच ऍपल खाऊ लागला. तर अशा वेळेस त्याला पनिशमेंट होणार का? नाही होणार. चंदा मॅम नाही म्हणतात. काऊन नाही म्हणत आहे? कारण की दिसून येत आहे ना, त्याच्याजवळ सफिशियंट मॅच्युरिटी नव्हती. त्याला माहितीच नाही हे बरोबर आहे नाही आहे. हा, त्याचा कंडक्ट म्हणून लक्षात येते की त्याला सफिशियंट मॅच्युरिटी नाही. चला, तर मग आपण एकदा याला समराईज करूयात. 20 आणि 21ला. तर मी तुम्हाला सांगितलं, इन्फन्सी. इन्फन्सी
इन्फन्सी. इन्फन्सी दोन प्रकारची. एक तर मी सांगितलं तुम्हाला ऍब्सोल्यूट इम्युनिटी, त्याला पूर्णपणे प्रोटेक्शन भेटतं. ऍब्सोल्यूट इम्युनिटी. आता पूर्णपणे प्रोटेक्शन केव्हा भेटते? जेव्हा ते सेक्शन 20 मध्ये येते आणि तो चाइल्ड 7 इयर्सच्या अंडर आहे. हे फर्स्ट आहे. सेकंड जे आहे ते आहे क्वालिफाईड इम्युनिटी. क्वालिफाईड इम्युनिटी त्यालाच आपण काय म्हणतो? पार्शल इम्युनिटी, अर्धवट इम्युनिटी. आम्ही यामध्ये कम्प्लीट प्रोटेक्शन देत नाही. यामध्ये आम्ही काही गोष्टीला पहिले पाहतो. तर काय काय पाहतो? तर सगळ्यात पहिले आपण काय पाहतो? त्याचं अपेरन्स कसं होतं, त्याचे हावभाव कशी, हालचाल कशी. त्याला आपण म्हणतो डेमेनर. डेमेनर अँड अपेरन्स. अँड अपेरन्स. जर तो कोर्टात पण आला, त्याला कोर्टात पण बोलवलं, कोर्टात म्हणजे जे जे कोर्ट होऊ शकते ते, तर त्या चाइल्डचं बिहेवियर कसं आहे, तो कसा वागत आहे ऑफ द ऑफ द ऑफेंडर, ऑफ द ऑफेंडर किंवा ऑफ द चाइल्ड. ठीक आहे. तर ह्या गोष्टी बघणार. मग दुसरी गोष्ट काय बघणार? सबसिक्वेंट ऍक्ट. त्यांनी ऑफेन्स तर केला, ऑफेन्स केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर काय केलं. सबसिक्वेंट ऍक्ट ऑर कंडक्ट ऑफ द ऑफेंडर, ऑफ द ऑफेंडर. मग आपण काय बघितलं होतं? लॅटिन मॅक्झिम्स बघितल्या होत्या. याच्या लॅटिन मॅक्झिम्स या संबंधित काय होती? डोली, डोली इन कॅपेक्स, डोली इन कॅपेक्स. आणि यामध्ये काय होता? डोली कॅपेक्स, डोली कॅपेक्स. अब्सोल्यूट इम्युनिटी कोणासाठी होती? 7 वर्षाच्या खाली. मग क्वालिफाईड इम्युनिटी कोणासाठी होती? 7 इयर्स प्लस ते अंडर 12 इयर्स.